आई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे हा विवान जो आहे तो देशमानेंच्या घरी आलेला असतो आणि जेव्हा देशमानेंच्या घरी येतो तेव्हा मात्र त्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो की हा इथे आला कसा म्हणून. आता आल्यानंतर तो म्हणत असतो खरं तर मी इथे तेव्हा आता इथे हे बोलत असतात की तू इथे का आणि कशामुळे आलेला आहेस. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो खरं सांगू का मी इथे का आलेलो आहे तर मला ना इथे येण्याची फार इच्छा होती आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ना अजिबातच करमलं नाही आहे. तुम्हाला सांगू मी फक्त आणि फक्त इथे आता तुमच्यासाठी आलेलो आहे कारण मला इथे आवनी हवी आहे हो, कारण माझ्या मनातूनच जात नाही. आणि तुम्हाला सांगू का मला ना आवनीबरोबर लग्न करायचं आहे आणि म्हणून मी इथे आलेलो आहे असं सुद्धा आता इकडे तो स्पष्टपणे बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे जे काही चंद्रकांत आहेत ते म्हणत असतात अरे तू काय बोलतोयस ते तुला तरी समजतंय का. पण तेव्हा विवान म्हणत असतो हो मला समजतंय मी काय बोलतोय आणि काय नाही ते. कारण तुम्हाला सांगू का मी जर पुन्हा कॅनडाला गेलो आणि तिथे गेल्यानंतर माझे सगळे फ्रेंड्स वगैरे मला विचारतील की नेमकं तुझं लग्न झालं आहे का नाही म्हणून, आणि त्यानंतर मग मी त्या सर्वांना काय उत्तर देणार आहे. आणि तुम्हाला सांगू का आवनीसारखी IAS गोल्ड मेडलिस्ट जी मुलगी आहे ना त्या मुलीबरोबर मलासुद्धा लग्न करायचं होतं आणि तिचं जरी माझ्यावर प्रेम नसलं ना तरीसुद्धा मला ती हवी हो. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे असं आता इथे हा बोलू लागलेला असतो. आणि हे सगळं काही बोलत असताना आता मात्र इथे हे जे काही चंद्रकांत देशमाने आहेत ते त्याच्याकडे पाहतच असतात. ते म्हणत असतात अरे तुझं काय चाललंय, अशा पद्धतीने तू कसं काय बोलू शकतोस आणि कसं काय नाही तेच मला काही कळत नाही आहे. कारण हे बघ आता तिनं दुसरीकडे लग्न केलं आहे आणि दुसरीकडे लग्न केलेलं असल्यामुळे आता इथे ती तुझ्यासोबत कसं काय लग्न करणार तेच मला काही कळत नाही. तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो नाही मी अजिबात तिला विसरलेलो नाही आहे आणि मला तिच्याशी खूप बोलायचं आहे. तिला माझ्या सगळ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत ना ते सगळं काही मला तिला सांगायचं आहे आणि म्हणून मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. तुम्ही प्लीज काही करा पण तुम्ही तिच्यासोबत तिला इथे परत आणा ना. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे बघा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या अवनीची काहीही चूक नाही हो. तो जो काही ड्रायव्हर आहे ना त्या ड्रायव्हरने इथे माझ्या अवनीला भडकवलेला आहे आणि तिच्या मनामध्ये बऱ्याच काही गोष्टी इथे आता त्यानं टाकलेल्या आहेत त्यामुळे अवनी अशा पद्धतीने वागलेली आहे. हे बघा ह्या सगळ्यामध्ये अवनीची काहीही चूक नाही आहे असं आता इथे तो बोलत असतो आणि म्हणत असतो मला एक गोष्ट सांगा चंद्रकांत देशमानेंच्या मुलीला इथे ड्रायव्हर फूस लावून पळून घेऊन जातो तेव्हा तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आहे का, किंवा तुम्हाला असं वाटत नाही का की ह्या घरामध्ये इथे सगळं व्यवस्थित होतंय म्हणून. तेव्हा लगेच आता इथे महेश म्हणत असतो एक मिनटं आमचा त्या मुलीसोबत काही एक संबंध नाही आणि आम्ही कोणीही त्या मुलीला परत आणणार नाही आहोत समजलं तुला. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आमच्यासाठी मेली आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. पण तेव्हा मात्र इथे आता हा जो इथे विवान आहे तो म्हणत असतो अहो तुम्ही असं कसं करताय. हे बघा असल्या कोणत्याही गोष्टी तुम्ही इथे करू नका. का करताय हे सगळं असं, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का बघा आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ती तुमच्या घरची मुलगी आहे आणि तुमच्या घरची मुलगी तिकडे राहते हे कितपत योग्य आहे. दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे मात्र हा राजा जो आहे तो नोकरीबद्दल विचार करत असतो आणि म्हणत असतो नानांनी मात्र मला इथे चांगलाच ठोसा दिलाय आणि चांगल्याच पद्धतीने नोकरीवरून सुद्धा मला काढलं आहे. मला तर आता काय करावं ना तेच कळत नाही असं सुद्धा हा राजा मनामध्ये बोलत असतो. आणि तेव्हा चहाच्या टपरीवर चहा पीत बसलेला असतो. पण तेवढ्यातच एक बांगड्या विकणारा एक मुलगा आलेला असतो आणि तो म्हणत असतो खूपच सुंदर अशा इथे ह्या
चुडी आहेत, त्याचबरोबर कुणीही घेऊ शकतो, तुम्ही गिफ्ट म्हणून घेऊ शकता असं बोलत असतो. आणि त्यानंतर त्याची सुद्धा इच्छा चहा पिण्याची होती. आता त्याची सुद्धा इच्छा चहा पिण्याची झाल्यानंतर तो एक चहा ऑर्डर करत असतो. चहा असतो 15 रुपयाला आणि बिस्किट असतं 10 रुपयाला. मग फक्त तो चहाच घेतो आणि चहा घेतल्यानंतर राजा त्याला म्हणत असतो, का रे, काय झालेलं आहे, का हे का घेत नाहीयेस, म्हणजे तू इथे हे बिस्किट वगैरे सुद्धा घेऊ शकतो ना, घे ना बिस्किट. तेव्हा लगेच आता इथे तो म्हणत असतो, नाही नाही, सकाळपासून भवानी झालेली नाहीये आणि सकाळपासून भवानी झाली नाही, त्यामुळे बिस्किट वगैरे काहीच नको. मग आता राजा म्हणत असतो, सकाळपासून काही खाल्लंयस का? तेव्हा तो म्हणत असतो, नाही, काही नाही खाल्लं. मग राजा टपरीला इथे ऑर्डर देत असतो आणि म्हणत असतो, एक बिस्किट सुद्धा ह्याला द्या, त्याचे पैसे मी देतो. असं म्हणून आता लगेचच तो बिस्किट सुद्धा घेतो. त्याचा व्यवस्थित चहा नाश्ता होत असतो आणि त्यानंतर तो मुलगा बांगड्यावाला म्हणत असतो, मी काय म्हणतो ऐका ना, हे बघा तुम्ही, मी असं नाही तुमचं बिस्किट घेऊ शकत. तुम्ही जर इथे माझ्याकडच्या ह्या बांगड्या घेतल्या ना, तर नक्कीच इथे मी तुमच्याकडून हे चहा आणि बिस्किट घेईल. तेव्हा राजा म्हणत असतो, अरे वेडा आहेस का, माझ्याकडे बांगड्या घालणारं कोणीही नाहीये आणि मी कोणाला देणार आहे बांगड्या, नाही नाही, नको नको, नाही घेऊ शकत आहे मी, असं इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा लगेच आता इथे तो म्हणत असतो, एकदा घेऊन तरी बघा, अहो खूप आवडतील, खूप सुंदर अशा बांगड्या आहेत, तुम्ही एकदा ट्राय तरी करून बघा. असं बोलल्याबरोबर राजा म्हणत असतो, आता तू म्हणतोयस म्हणून घेण्यासाठी खरं तर मी तयार आहे, नाहीतर मी ह्या बांगड्या वगैरे अजिबातच नाही घेऊ शकत, असं सुद्धा तो बोलत असतो. आणि त्यानंतर मला काही फारसे ह्या बांगड्यामधलं वगैरे काहीच कळत नाही, तू सांग मला कोणत्या आणि कसल्या बांगड्या घ्यायच्यात तर. मग आता इकडे तोच मुलगा राजाला सुंदर अशा इथे बांगड्या घेऊन देत असतो आणि म्हणत असतो, ह्या बांगड्या ज्या आहेत ना, त्या खरंच तुमच्या बायकोला फार आवडतील, तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि खूप सुंदर सुद्धा आहेत. मग आता राजा म्हणत असतो, खरं सांगतोय, मला ना ह्या सगळ्या गोष्टीमधलं अजिबातच काही समजत नाहीये आणि समजत नसल्यामुळे तुला एक सांगू का, इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा आता ह्या बांगड्या तुम्हाला गिफ्ट दिल्यास ना, हे मात्र माझ्यासाठी सुद्धा फारच जास्त आनंदाचा आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता दुसरीकडे आपण पाहतो, इथे चंद्रकांत देशपांडे म्हणत असतात, माझ्यासाठी मात्र इथे अवनी मेली आहे. मग आता इथे संगीता आवाज चढवते म्हणत असते, नाही मेली, आपली मुलगी मेली नाहीये, आपली मुलगी जिवंत आहे आणि आपली मुलगी जिवंत असताना तुम्ही असं कसं वागू शकता, तेच मला काही कळत नाही. तुमची हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी होती, असं सुद्धा संगीता आता इथे बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इथे ती म्हणत असते, बघितलं तुम्ही, बघा एकदा आपली पोरगी जी आहे ना, ती पोरगी किती दुःखात आहे आणि किती काय काय सहन करते. असं म्हणून तो व्हिडिओ सुलूने पाठवलेला महेशच्या मोबाईलमधील व्हिडिओ ती आता इथे ह्या चंद्रकांतला दाखवत असते. आणि चंद्रकांतला हा व्हिडिओ दाखवल्यानंतर ते म्हणत असतात, नाही, हे बघ, तिने ह्या बापाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली, ह्या बापाला कुठे सुद्धा इथे वर तोंड करून ठेवायला सुद्धा जागा ठेवली नाही. आणि त्यामुळे काही जरी झालं ना तरी सुद्धा मी आता पुन्हा तिला ह्या घरामध्ये अजिबातच आणणार नाही, असं सुद्धा आता इकडे ते स्पष्टपणे बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र संगीताला अवनीची काळजी वाटू लागलेली असते आणि ती रडायला लागलेली असते आणि म्हणत असते, ती आपली मुलगी आहे, हे बघा असं करू नका, तिला तिथे त्या घरामध्ये त्रास होतोय आणि तिला होणारा त्रास हा तुम्हाला कसा काय पाहतो, हे बघा असं काहीही करू नका, मी तुमच्या पाया पडते, एकदा तरी ऐकून घ्या. आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरी सुद्धा एकदा एकदा आपल्या पोरीचा विचार करा ना, तिला आपली गरज आहे हो. तेव्हा मात्र चंद्रकांत म्हणत असतात, अजिबात नाही, हे सगळं होणं शक्य नाही आणि तू सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची आशा आणि हे सगळं सोडून द्यायचं आहे, समजलं तुला. काही जरी झालं तरी सुद्धा इथे कोणीही तिला परत आणणार नाही किंवा कोणीही तिला परत बोलवणार नाही, ही गोष्ट मात्र तेवढीच तू लक्षात ठेवायची आहेस, असं सुद्धा आता इथे स्पष्टपणे अण्णा बोलत असतात. दुसरीकडे आपण पाहतो, आता अण्णांनी बनवलेली भुर्जी वर मस्त इथे हा धन्या आणि त्याचबरोबर अवनी हे दोघेही जण ताव मारत असतात. अवनी म्हणत असते, खरं तर भुर्जी जी आहे ना ती थोडीशी तिखट झाली आहे. मग आता लगेचच हा म्हणत असतो, नाही नाही, मला एवढं तिखट चालतं, खूप छान झाली,
तेव्हा ती म्हणत असते, हो खूप छान झाली, पण आज अण्णांनी भुर्जी बनवली ना, त्यामुळे मात्र खरंच खूप छान वाटलं बरं का. तेव्हा तो म्हणत असतो, हो, नाहीतर तुम्हाला सांगू का, आमचा यशोदा आहे ना, तो खरं तर सगळ्यांच्या आवडीनिवडी आणि हे सगळं काही लक्षात ठेवून सगळ्यांसाठी सगळं काही तो बनवतो. आणि तेव्हा लगेच आता अवनी म्हणत असते, पण तुम्ही यशोदाच्या आवडीनिवडीचा कधी विचार केलाय का? म्हणजे नाही नाही, आमचं पोट भरलं की त्याचं पोट भरतं, असं इकडे आता तो बोलत असतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे तो धावतच जातो आणि म्हणत असतो, ए आई, बघितलंस का, बघितलंस का, इथे मात्र वहिनीला माझी किती काळजी आहे आणि वहिनीने आज मला सजेशन दिलं आहे. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की आता राजा तिथून निघालेला असतो आणि तेवढ्यातच आता इथे दत्तूला तो दिसलेला असतो. आणि दत्तूला दिसल्याबरोबर तो आता लगेचच म्हणत असतो, काय काय चाललेलं काय आहे, त्याचबरोबर मला असं का वाटतंय की तुझी नोकरी वगैरे गेली आहे म्हणून, खरं खरं सांग, तुझी नोकरी गेली आहे ना, खोटं बोलू नकोस. तेव्हा लगेच आता राजा म्हणत असतो, तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्याची काही गरज नाहीये. मग आता दत्तू म्हणत असतो, तुला जर काम हवं असेल, नोकरी हवी असेल ना, तर माझ्याकडे एक ऑफर आहे बरं का. म्हणजे इथे गुंडागिरी बनून ना एक काम करायचंय, एक घर खाली करायचं आहे. तेवढ्यातच राजाला अवनी कधी काळी म्हटली होती की खरं तर इथे मला असं वाटलं होतं की तू गुंडाबिंडा आहेस की काय, पण तुझ्याकडे पाहून असं अजिबातच वाटलं नाहीये. तेव्हा आता इथे दत्तू म्हणत असतो, एक घर खाली करायचं आहे आणि ते जर घर खाली केलंस ना, तर मी तुला पाहिजे तेवढे पैसे देईल. मग आता लगेचच इथे राजा म्हणत असतो, हो का, ते घर खाली करण्यासाठी त्यासाठी मला भरपूर कष्ट करावं लागेल, काम करावं लागेल आणि अगोदर एक नवीन दुसरं घर घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग ते घर खाली करावं लागेल. कारण इथे जर मी तसं केलं तर मग तुम्ही आयत्या बिळावर नागोबा तसं म्हणतात ना, तसंच बसू शकता, नाहीतर आम्हाला रस्त्यावर आणाल ना तुम्ही. असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे दत्तूला त्याने चांगलंच सुनावलेलं असतं आणि तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा मात्र आता इकडे आजूबाजूचे माणसं हा सगळा सीन पाहत असतात आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर त्या सर्वांना सुद्धा आता इथे मोठा धक्का सुद्धा इथे बसलेला असतो. सोबतच एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर दुसरीकडे आता महेश आलेला असतो आणि महेश तिथे आल्याबरोबर ह्या दत्तूला पुन्हा एकदा ह्या चहाच्या टपरीवर पाहतो आणि चहाच्या टपरीवर पाहिल्यानंतर तो दत्तूला आवाज देत असतो आणि म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता गाडीमध्ये बसा. तेव्हा दत्तू म्हणत असतो, तुम्ही नेमके आहात तरी कोण आणि मला अशा पद्धतीने गाडीमध्ये बसण्यासाठी का आणि कशासाठी सांगत आहात? तुमचा आणि त्याचबरोबर माझा काही एक संबंध नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र महेश त्याला सरळ सरळ धमकावतो आणि म्हणत असतो, सांगितलंय तेवढं करायचं आहे, लक्षात येते, ताबडतोब गाडीमध्ये बसायचं. दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे अवनी आणि त्याचबरोबर धन्या हे दोघेही जण बोलत असतात आणि हे दोघेही जण बोलत असताना आता इथे अवनी त्याला म्हणत असते, मला एक गोष्ट सांग, तुझी आई कशी होती रे, म्हणजे तू तुझ्या आईला कधी पाहिलंयस का? तेव्हा तो म्हणत असतो, नाही, मी माझ्या आईला कधीही पाहिलेलं नाहीये. माझी आई कशी दिसत होती, काय करत होती, कशी नाही, हे काहीच माहिती नाहीये. कारण एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आमची आई, ताई, बहीण, भाऊ हे सगळं सगळं फक्त आणि फक्त इथे आता हेच झालेलं आहे, ते म्हणजेच की आमचा यशोदाला आमचं सगळं काही समजतं. आणि यशोदाला आमचं सगळं काही समजल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आम्हाला आमच्या यशोदाने कधी अंतर दिलेलं नाही आणि आमच्या यशोदाने कधीही आम्हाला अंतर न दिल्यामुळे मात्र आता इथे हे सगळं काही यशोदाच आमच्या बाबतीत करत असतो, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. सोबतच आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की पाण्यादा हा त्याच्या मित्राला शेखरला घेऊन एका गिफ्ट शॉपीमध्ये गेलेला असतो. कारण त्याने खूप माती खाल्लेली आहे, पायलला फार जास्त दुखावलेला आहे आणि पायलला एवढं सगळं दुखावल्यामुळे आज मात्र त्याला इथे तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं असतं आणि म्हणूनच तो इथे जाऊन पोहोचलेला असतो. आता इकडे त्याचा मित्र जो आहे तो मदत करत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो,
तेच तर मी सांगतोय, मला इथे काही जरी झालं ना तरी मदत कर. आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो, अरे पण फक्त स्वारी तर म्हणायचं आहे ना, मग स्वारी म्हणण्यासाठी एवढ्या कशाला गोष्टी आणि एवढ्या कशाला खटाटोप. तेव्हा पाण्या म्हणत असतो, अरे काय करायचं तेच कळत नाही. आता इथे एवढी माती तर खाल्लेली आहे ना, आणि एवढी माती खाल्ल्यामुळे मला समजत नाही नेमकं काय करावं आणि काय नाही ते, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की इथे आता लगेचच पाण्या म्हणत असतो, गिफ्ट घ्यायचंय ना. पण तेवढ्यातच पायल सुद्धा ह्या पाण्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी बाहेर पडलेली असते. आणि जेव्हा ती गिफ्ट घ्यायला बाहेर पडते त्यावेळेला पाहते तर काय, आता इथे पाण्यासुद्धा गिफ्ट घेण्यासाठी आलेला असतो. आणि जेव्हा तो आलेला असतो त्यावेळेला मात्र हे दोघी जण एकमेकांकडे पाहतात. आणि दोघी जण एकमेकांकडे पाहिल्यानंतर आता इकडे ती विचार करत असते की हे सगळं काही काय आहे. आणि त्याचबरोबर ती त्याला विचारत असते की तू हे गिफ्ट घेण्यासाठी का आणि कशामुळे आलेला आहेस, कोणासाठी हे गिफ्ट घ्यायला आला आहेस, असं विचारल्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो, आहे माझी एक मैत्रीण आणि आम्ही तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला आलेलो आहोत, तुला हे सगळं आम्ही नाही सांगणार, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे ती म्हणत असते, माझ्यासोबत अशा पद्धतीने वागलायस, एकदा सुद्धा मला तुला साधं स्वारी म्हणावंसं नाही वाटलं, आणि तू आता इथे कोणासाठी गिफ्ट घेतोयस, तुझी हिंमत कशी झाली, कोणासाठी तरी गिफ्ट घेण्याची वगैरे. मग आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, ते मी तुला काय सांगू, काय संबंध काय आहे तुझा, आणि मी तुला काही एक सांगणार नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, जा मग आता तुला मी मदत नाही करणार. असं काय करतेस, मदत का नाही करणार आहेस, मदत कर म्हणून सांगितलं तर करायची ना मदत, असं बोलल्याबरोबर लगेच आता ती म्हणत असते, अजिबात नाही, मी तुला कसलीही आणि कोणत्याही प्रकारची मदत अजिबात करणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता त्याचसोबत आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, जर हे गिफ्ट तू मला मला घेणार आहेस ही जर गोष्ट सांगितली असतीस तर मी नक्कीच तुला मदत केली असती, पण हे गिफ्ट तू माझ्यासाठी घेतच नाहीयेस, तर मग मी तुला का आणि कशासाठी मदत करू. कारण मला असं वाटलं होतं की तू ही सगळी मदत माझ्यासाठी आणि त्याचबरोबर माझ्यासाठी करणार आहेस, आणि म्हणून कदाचित मी हे सगळं काही करायला तयार झाली असेल. दुसरीकडे आपण पाहतो अण्णांनी मात्र आता इथे अंडा भुर्जीवर चांगलाच ताव मारलेला असतो आणि ढेकरलेला असतो. तेवढ्यातच ते आता इथे पाण्याला आवाज देतात. पाण्या म्हणत असतो, हा अण्णा बोला ना. मग आता अण्णा म्हणत असतात, आता मस्त एक पडीची गोळी घ्यायची आणि झोपून जायचं, कारण भुर्जीमुळे आता इकडे तंद्री आलेली आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर तिथे आता अण्णा झोपतात आणि इथे नमी आलेली असते. नमी आल्याबरोबर इकडे ती म्हणत असते, हे काय बनवले रे, कसला फोडणीचा घमघमाट सुटला होता, काय बनवलेला आहे सांग ना. मग तेवढ्यातच आता इकडे आवणीने बनवले का, यशाने बनवले का, असा प्रश्न ती विचारत असते. आणि यशाने बनवले का असं विचारल्याबरोबर लगेचच आता हा पाण्या म्हणत असतो, नाही नाही, यशा दादानी नाही बनवले. मग कोणी बनवले, अवनीने बनवले का, नाही, अवनीने सुद्धा नाही बनवले, मग कोणी बनवलेलं आहे असं विचारल्याबरोबर आता इथे तो म्हणत असतो, हे सगळं जे आहे ना ते इथे आमच्या वहिनीने म्हणजेच अवनी वहिनीने बनवलं आहे. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, काय हे सगळं तिने बनवलेलं आहे, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे का आणि कशासाठी तिने बनवले, माझ्यासाठी नाही ठेवलं, अंडा भुर्जी बनवली आहे, हो अंडा भुर्जीच बनवली आहे, मग तू खाणार आहेस का, पण तुझ्यासाठी नाही ठेवलं, ते सगळं काही संपलं आहे, असं सुद्धा आता इकडे तू बोलत असतो. मग आता इकडे नवी म्हणत असते, ए छिपऱ्या, माझ्यासाठी नाही ठेवलं, का नाही ठेवलं माझ्यासाठी. तेवढ्यातच आवणी म्हणत असते, अगं हे काळजी करू नकोस, तुझ्यासाठी सुद्धा ठेवलेला आहे, बस तू खाणार आहेस ना, अण्णांनी खूप जास्त बनवलेली आहे, थांब मी तुला सुद्धा देते, असं सुद्धा ती बोलते. आणि अवनी मात्र लगेचच आता इथे तिच्यासाठी ताट भरून घेऊन येत असते. आणि जेव्हा ताट भरून घेऊन येते त्यावेळेला मात्र इथे आता हा जो काही पाण्या आहे तो म्हणत असतो, धन्या म्हणत असतो, ए सतत काय ग, सर्वांसमोर मला झिपऱ्या झिपऱ्या म्हणतेस, माझ्या नवीन वहिनीसमोर मला झिपऱ्या वगैरे बोललेलं अजिबातच नाही चालणार, तू असलं काही बोलत जाऊ
जाऊ नकोस हा. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, का नको बोलू सांग ना, बोलायला तर पाहिजेच ना, कारण तुझं मी ढुंगण धुतलंय आणि तू मला असं बोलतेस, थांब आता ते पण सांगते तिला. असं म्हटल्याबरोबर लगेचच तो पुन्हा तिच्या समोर हात जोडत असतो आणि अवनी म्हणत असते, काय धुतलंस? काही नाही ग, कपडे ह्याचे लहानपणी मी धुतलेले आहेत ना, त्यामुळे ती गोष्ट मी त्याला सांगत होते. असं बोलल्याबरोबर लगेचच तो म्हणत असतो, हो हो, खा खा, पोटभर खा. मग आता अवनी म्हणत असते, थोडीशी तिखट झाली ना? मग आता ती म्हणत असते, नाही नाही, तिखट वगैरे काही नाही, मला अशीच चालते. मग आता ती सुद्धा पोटभर जेवायला बसलेली असते. तर इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता पाण्यासुद्धा घरी आलेला असतो. पाण्या घरी आल्यानंतर आता समोर पाहतो तर अवनी असते. अवनीला पाहिल्याबरोबर तो ताबडतोब बाहेर येतो आणि तेव्हा अवनीसुद्धा त्याच्याकडे पाहते. तिला सुद्धा खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. तो जेव्हा बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर पाहतो तर हे सगळं काही अशा पद्धतीने होतंय. मग आता इथे धन्या त्याला जेवण्यासाठी आतमध्ये चल असं सांगत असतो, पण तो म्हणत असतो, नाही, मला अजिबात आतमध्ये यायचं नाहीये आणि मला नाही जेवायचंय. अरे, असं काय करतोस? हे बघ, नको ना मनाला लावून घेऊ. यशोदाने तुझ्यासाठी जेवण बनवून ठेवलंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे बघ, असं करू नकोस. चल चल, आपण सगळेजण जेवण करूयात. असं म्हणून आता लगेचच तो जेवायला आतमध्ये घेऊन जात असतो. पण पाण्या मात्र तिथे थांबत नाही आणि सरळ सरळ तो तिथून निघून गेलेला असतो. तर आता इकडे आपण पाहतो, अवनी म्हणत असते, काय झालेलं आहे? तो आला नाहीये. तो इथून निघून सुद्धा गेलाय. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? मग आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, नाही, तो इथे आला नाही कारण त्याला इथे गिल्ट वाटतंय ना म्हणून. मग आता इथे नमी म्हणत असते, कशाचं गिल्ट वाटतंय आणि त्यांनी नेमकं काय केलेलं आहे? तो कशाबद्दल एवढा टेन्शनमध्ये आहे? खरं खरं सांग, काय झालेलं आहे? असं बोलल्याबरोबर आता इकडे हे दोघेही जण नमीकडे पाहतच असतात आणि नमीकडे पाहत असताना त्या दोघांनी आतापर्यंत तरी अजिबात कसलंच इथे उत्तर सुद्धा दिलेलं नसतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये असं पाहायला मिळतंय की आता इकडे सुलू सरळ सरळ धोंडूंच्या घरामध्ये गेलेली असते, कारण इथे अवनीने बऱ्यापैकी घर सजवलेलं असतं. जेव्हा धोंडू इथे सुलू धोंडूच्या घरात जाते तेव्हा धोंडू मात्र इथे बाहेरून कडी लावत असतो, दरवाजा बंद करत असतो आणि म्हणत असतो, आता अशीच तू बसणार आहेस, आता काही जरी झालं तरी तुला बाहेर काढणार नाही. मग सुलूचं लक्ष पूर्ण घरावर जातं. सुलू म्हणत असते, पोरं आतापर्यंत सगळं काही घर अस्ताव्यस्त करून ठेवत होते, पण आता मात्र इथे आलेल्या पोरीमुळं पोरांनी घर मात्र चांगलंच सजवलेलं आहे आणि आता इथे हे पोरं असे करतायत म्हटल्यावर इथे लवकरच ह्या घराचं काहीतरी केलं पाहिजे आणि त्या पोरीला सुद्धा ह्या घरातून इथे बाहेर काढलं पाहिजे, असं सुद्धा आता इकडे सुलू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, सुलूला तर आता घरामध्ये कोंडून ठेवले, पण तिला कशा पद्धतीने कोण बाहेर काढेल आणि काय होईल हे पाहणं फारच जास्त इंटरेस्टिंग आहे, असं आता इथे होत असतं. अवनीने मात्र इथे आता दाराला तोरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावलेल्या असतात आणि तोरण ह्या सगळ्या गोष्टी लावल्यानंतर आपण पाहतो की आता इथे अवनी आणि त्याचबरोबर सुलू ह्या दोघी जणी समोरासमोर आलेले असतात. तर पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद.